नमस्कार भावा बहिणीनो, आज आपण करू मांदेली मच्छीचं कालवण। हे बघा, थोडीशी कोथिंबीर घातली मिक्सरच्या भांड्यात, आल्याचा एक तुकडा घातलाय 1 इंच असेल, 7-8 लसणाच्या पाकळ्या इथे घेतल्यात। बघा, हिरव्या मिरच्या घेतल्यात, पिकलेल्या बी आणि हिरव्या बी घेतल्यात 7-8 आहेत। आता मांदेलीला चांगलं धुवून स्वच्छ ठेवलं होतं। ह्याच्यात मी आता चिंचेचं पाणी घालून घेतलंय, हळद पावडर पाव चमचा, मीठ घालते ह्याच्यात पाव चमचा। आता चांगलं ह्याला हाताने लावून घेऊ आणि ह्याला बाजूला ठेवून देऊ। आपलं वाटण बी तयार झालंय, कढाई ठेवली बघा इथं बाजूला गरम व्हायला। तेल चांगलं तापले, ह्याच्यामध्ये हे आपलं वाटण घालून घेऊ। खोबरं नाही घालणार आहे मी, बिना खोबऱ्याचं ही मांदेली माशाचं कालवण करायला लागले। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं 2 भाकरी चुरून कुस्करून खाताल तुम्ही। अशा पद्धतीनं केलं एक नंबर चवीचं लागते। आता बघा मस्त, आता ह्याला आपण तळून घेऊ। आधी आपलं वाटण चांगलं झालंय तळून। आता ह्याच्यात धना पावडर घालते बघा 1 चमचा, पोहे खायच्या चमच्यानं 1 चमचा धनाची पावडर घाला। चांगलं धना पावडर बी घालून आपण तळून घेतलं। आता ह्याच्यात आपला मसाला, घरगुती मसाला घालते, म्हणजे काळा मसाला 1 चमचाभर घातलाय। हे बघा मस्त असं आपला हे झालाय तळून। थोडंसं पाणी घातलं होतं म्हणजे हे चांगलं आपलं वाटण चांगलं, ह्याचा मसाला चांगला परतला का नाही मग टेस्ट चांगली येते। बघा, बारीक गॅस करून चांगला मसाला परतून घ्यायचा। थोडंसं पाणी घालून हो का मसाला तेल सुटूस तर परतलाय। आता परतलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला ही मांदेली घालून घ्यायची। चिंचेचा कोळ घातलाय, तुम्ही कोकम जरी घातलं तरी चालतंय। बघा अशा पद्धतीनं थोडंसं आपण हलवून घेऊ ह्याला। मग ह्याच्यात आपण पाणी घालू, मीठ तुमच्या चवीपुरतं घाला। मीठ मांदेलीला लावलेले बघा, तर थोडं लक्ष देऊन मीठ घाला। आता पाणी घालता ह्याच्यात 1 गिलास, लहान गिलासानं 1 गिलास पाणी घातलं, जास्त पाणी रस्सा नाही करणार। आता मीठ थोडंसं टाकलं बघा मी, कारण आपण मांदेलीला बी लावलं होतं ना। मीठ थोडं लक्ष देऊन घाला, म्हणजे आधी आपण लावलंय त्याच्यामुळं। आता चांगलं ह्याला 10 मिनटं बारीक गॅस करून शिजायला ठेवलं बघा। मस्त अशी शिजली, आपलं हे मांदेलीचं कालवण झालं तयार। करून खा। आवडला व्हिडिओ की लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।